ह्यावेळेस आपण भक्तीला सुरुवात करूया. आणि मी जे सर्व परमेश्वराच्या भक्त आहे, जे चर्चमध्ये उपस्थित आहेत आणि जे ऑनलाईन आहेत, त्या सर्वांचं त्रैक्य देवामध्ये मी तुमचं स्वागत करतो. आज शुक्रवारची प्रार्थना आपण सर्व जमला आहोत शुक्रवारच्या प्रार्थनेसाठी, आणि आपण विशेष रीतीने उपासाच्या दिवसामध्ये आहोत. आणि ह्या दिवसांमध्ये आपण चालत असताना आपण आपल्या स्वतःला परमेश्वराच्या स्वाधीन करूया आणि पुन्हा एकदा आठवण करून घेऊया की आम्ही किती जवळ आहोत परमेश्वराच्या, आणि आम्हाला किती जवळ जाणं गरजेचं आहे. आमच्या पापांची आपण परमेश्वराकडे क्षमा मागू ह्या दिवसांमध्ये. स्तोत्रकार म्हणतो, हे परमेश्वरा, क्रोधाने मला शासन करू नको, संतापापासून मला शिक्षा करू नको. हे परमेश्वरा, मी गळून गेलो आहे, म्हणून माझ्यावर दया कर. माझ्या हड्ड्या ठणकणत आहे. हे परमेश्वरा, मला बरे कर. या आपण परमेश्वराच्या स्वाधीन होऊया आणि त्याला मागूया. आपण त्याच्या स्वाधीन आपण आपल्या स्वतःला करूया. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या परमेश्वरा, आकाश व पृथ्वीच्या उत्पन्न करता परमेश्वरा, तुझ्या समोर ह्या क्षणी आम्ही नतमस्तक होतो. सर्व आधी तुझं नाव उंच उठावतो, कारण की तू महान आहेस, तू सर्वशक्तिमान आहेस, तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू. परमेश्वरा, ह्या समय आम्ही सर्व एकत्र आलो आहोत तुझ्या भक्ती मंदिरामध्ये, आणि काही जण ऑनलाईन जोडले आहे आमच्यासोबत प्रभूजी. ती आजची सभा प्रभूजी, आज आम्ही आज स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो प्रभूजी. आज आम्हाला तू पारख, आणि प्रभूजी आज आम्ही काही चुकलो असेल आतापर्यंत प्रभूजी, आज आम्हाला तू क्षमा कर आणि आम्हाला पुन्हा एकदा आमचं नवीकरण कर म्हणून अशी प्रार्थना करतो प्रभूजी. आजची भक्ती सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तुझ्या हाती देतो. तू आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याने चालव म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. हे समय तुझ्या हाती देतो आणि प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावाने, म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेस आपण गीत गाऊया. उपासना संगीतातून गीत नंबर 20. मी यावेळेस मंडळीला विनंती करतो की आपण उभा राहूया. उपासना संगीतातून गीत नंबर 20. जगत कारणा बापा कुठे, जगत कारणा बापा कुठे, तव वात्सल्य तुला, तव वात्सल्य तुला ग
परमवत्सला जगतारणा पुत्रानुपमा जगतारणा पुत्रानुपमा तुझी कृपा निर्मला तुझी कृपा निर्मला गौरव तुला परमवत्सला नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला जगचालना पवित्र आत्मना जगचालना पवित्र आत्मना हो मम जीवन कला हो मम जीवन कला गौरव तुला परमवत्सला नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला अद्वया सदानुभव अद्वया सदानुभव तुझ्या भूतीला तुझ्या त्रिविध भूतीला गौरव तुला परमवत्सला नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. ह्यावेळेस आपण उभा असतानाच आपला विश्वास पुन्हा एकदा परमेश्वरामध्ये व्यक्त करूया आणि प्रशिताचे मतांगीकार आपण सर्व मिळून बोलूया. सर्व समर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी याचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला कुमारी मरियमीच्या पासून जन्माला त्याने पंत पिलातास वेळी दुःख भोगिले त्याला वधस्तंभी दिले जो मरण पावला व ज्याला पुरिले तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे तिथून जिवंतांचा व मेलायांचा न्याय करावयास जो येणार आहे त्याविषयी मी विश्वास धरतो. पवित्र आत्मा पवित्र श्राविक मंडळी पवित्र जनांची सहभागिता पापाची क्षमा देहाचे पुनर्स्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरतो. आमेन. यावेळेस मंडळींनी खाली बसून घ्यावं. यावेळेस आपण प्रार्थना करूया आणि विशेष रीतीने या दुःखाच्या समयामधून जात असताना आपण पुन्हा एकदा आपल्या स्वतःला परमेश्वराच्या स्वाधीन करूया आणि कळत न कळत जर आमच्याकडून काही चुका झाल्या असेल परमेश्वराच्या विरुद्ध गेलो असेल तर आपण त्याला क्षमा मागूया. आपण सर्व प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश देवा परमेश्वरा आमच्या उद्धारक करता आमच्या राजा प्रभूजी या समय तुझ्या नावाला धन्यवाद देतो या सुंदरशा समयासाठी आणि या सुंदरशा दिवसासाठी. प्रभूजी तू आमचं सर्वांचं एकत्र केलं ह्या प्रकारे तुझ्या मंदिरामध्ये भक्ती मंदिरामध्ये आणि आम्हाला तू संधी दिलीस तुझ्या नावाला धन्यवाद देण्यासाठी तुझं नाव उंच उठवण्यासाठी खरोखरच धन्यवाद देतो. आणि ह्या उपास प्रार्थनेच्या समयामधून आम्ही जात असताना
विशेष रीतीने आज आम्ही मागत आहोत प्रभूजी, आम्हाला आमच्या पापांची क्षमा कर. हो प्रभूजी, कळत न कळत आम्ही तुझ्या विरुद्ध गेलो आहोत, आम्ही चुकलो आहोत माझ्या राजा. आम्ही तुझ्या आज्ञाचं पालन नाही केलं प्रभूजी, तुझ्या आज्ञाच्या विरुद्ध गेलो आहोत. आमच्या डोळ्यांनी, आमच्या मुखामधून आम्ही वाईट शब्द काढले आहेत, आमच्या कानावर वाईट शब्द पडले आहेत, आमच्या वागणुकीमुळे आम्ही तुझ्या विरुद्ध गेलो आहोत असेल तर प्रभूजी तू आम्हाला क्षमा कर. कारण की तूच एक परमेश्वर आहे जो आमच्या पापाची आम्हाला क्षमा करू शकतोस. तूच एक आहे जो आमच्या पापापासून आम्हाला मुक्त करू शकतोस. या समय आम्ही सर्वजण तुझ्यासमोर स्वाधीन होतो, आमचं मन तुझ्यासमोर उघडून ठेवतो. या समयी प्रभूजी आमचं मन तू शुद्ध कर आणि पुन्हा एकदा आमचं नवीकरण कर प्रभूजी, आणि आम्हाला पुन्हा एकदा तुझ्या अभिषेकता आणि भर प्रभूजी, एक नवीन अभिषेकता आणि भर प्रभूजी, आणि आम्हाला तुझ्या राज्याचे वाटेकरी होण्यासाठी संधी दे पुन्हा एकदा, म्हणून अशी प्रार्थना करतो. हो प्रभूजी, दिवसामध्ये अनेक आमच्याकडून चुका होता प्रभूजी, अनेक गोष्टी आमच्याकडून घडतात जे तुझ्या विरुद्ध आहे, परंतु तू क्षमा करणारा परमेश्वर आहेस, तू दयाळू आहेस, तू कनाळू आहेस. ह्या समयी ह्या विश्वासाने आज आम्ही तुझ्या समोर आलो आहोत की तू आज आम्हाला पुन्हा एकदा क्षमा करणार आहेस आणि तू आमचा स्वीकार करणार आहेस आणि तू आज आमच्याशी बोलणं करणार आहेस त्या संध्याकाळी तुझ्या वचनाद्वारे. आणि ह्या समय प्रार्थना करतो विशेष रीतीने आमच्या पूर्ण मंडळीसाठी, आमच्या मंडळीचे सर्व जे एरिया लीडर्स आहेत त्यांच्यासाठी विशेष रीतीने त्यांना तुझ्या स्वाधीन करतो. या 40 दिवसांमध्ये तुझ्या वचनाद्वारे ते सेवा करणार आहेत. तू त्यांच्याशी बोलणं कर आणि तू त्यांना ज्या घरामध्ये ते जातील त्या घरामध्ये त्यांच्याद्वारे तुझ्या नावाचं कार्य करून घे म्हणून अशी प्रार्थना करतो. त्यांचा उपयोग तू पूर्णपणे करून घे म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो माझ्या राजा. त्याच प्रकारे आमच्या चर्चची सर्व मंडळी तुझ्या स्वाधीन करतो. विशेष रीतीने ह्या समयी पुन्हा एकदा प्रभूजी आम्ही या कोविडच्या काळामधून जात असताना तू आमची सर्वांची काळजी घे म्हणून प्रार्थना करतो. तू आम्हा सर्वांना सांभाळ. जशा प्रकारे तू मागील वर्षामध्ये आम्हाला तू सांभाळलंस, तू आम्हाला चालवलंस, त्याच प्रकारे त्या अद्भुत रीतीने पुन्हा एकदा तू आमच्यासोबत हो म्हणून अशी प्रार्थना करतो. परमेश्वरा, हे समय तुझ्या हाती देतो ह्या विश्वासाने की तू आम्हाला हर एकाला स्पर्श केलं आहे आणि तू आमचं हृदय तू शुद्ध केलं आहेस म्हणून हे विश्वास करतो. आमच्या पापांची तू क्षमा केली आहेस हे विश्वास करतो आणि हे समय तुझ्या हाती देतो आणि प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावाने म्हणून तू आई. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, तसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येईल. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणात सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणात आम्हास सोड, आणि आम्हास प्रश्नात आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. यावेळेस आपण शास्त्र पाठ वाचणार आहोत आणि जुन्या करारातून गगनाय ह्या पुस्तकातून 21वा अध्याय वचन 4 ते 9 आपल्यासाठी मिस्टर आमोस चक्रनारायण हे वाचतील. यावेळेला आपण गणना याचा 21वा अध्याय आणि 4 ते 9 हे वचन आपण वाचणार आहोत. गणना याचा 21वा अध्याय 4 ते 9 हे आपण वचन वाचणार आहोत. शीर्षक आहेत आगे साप. मग होर डोंगरापासून कूच करून अनोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी तांबड्या समुद्राकडचा मार्ग धरला. त्या वाटेत लोकांचे मन अधीर झाले. ते परमेश्वराविरुद्ध व मोशेविरुद्ध असे बोलू लागले की, तुम्ही आम्हाला मिस्र देशातून काढून ह्या रानात मरावयाला कशाला आणले? येथे तर अन्न नाही व पाणीही नाही, आणि ह्या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहो. तेव्हा
परमेश्वराने लोकांमध्ये आके साप पाठविले. त्याच्या दंशाने इस्रायेलातील बरेच लोक मेले. हे पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले, परमेश्वराविरुद्ध व तुझ्याविरुद्ध बोलण्याचे पाप आम्ही केले आहे. तेव्हा हे साप आमच्यामधून काढून टाकण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना कर. तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली. परमेश्वर मोशेला म्हणाला, आग्या सापाची एक प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टांग, म्हणजे सर्पदंश झालेल्या कोणा माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल. मग मोशेने पितळेचा एक साप बनवून टांगला. तेव्हा सर्पदंश झालेल्या कोणी त्या पितळेच्या सापाकडे पाहिले म्हणजे तो जगे. वाचलेले वचन देवा आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो आणि आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आशीर्वादच करो. आमेन. यावेळेस पत्र वाचन होईल. इफिशियन ह्याचा 2 अध्याय वचन 1 ते 10 आणि आपल्यासाठी मिसेस संगीता डेटे आपल्यासाठी वाचतील. इफिस्करस पत्र ह्याचा 2 अध्याय 1 ते 10 वचन आपण या ठिकाणी बघणार आहोत. तारण प्राप्ती देवाच्या कृपेने होते. तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यामुळे मृत झालेले होता. त्या पातकामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता. अर्थात ह्या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती ह्याच्या धोरणाप्रमाणे चालत होता. त्या लोकात आम्ही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो. आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छाप्रमाणे करीत होतो व स्वभावात इतराप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. तरी देव दयासंपन्न आहे, म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झालेल्या असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले आणि ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्याचबरोबर उठविले व त्याच्याचबरोबर स्वर्गात बसविले. यासाठी की ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्या तुम्हा आम्हावरील ममतेच्या द्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्म केल्याने हे झाले नाही. आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेल्या असे आपण त्याची हस्तकृती आहो. ती सत्कृत्य आचरित आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेविली. प्रभू परमेश्वर वाचलेले वचन आशीर्वादित करो. यावेळेस सूचना होतील आणि आपल्यासाठी आपल्या पाळक मॅडम सूचना देणार आहेत आणि सूचनेनंतर शुभवर्तमान वाचन होईल. योहान याचा 3 अध्याय वचन 14 ते 29 ते आपल्यासाठी मिस्टर अनिल काळे वाचणार आहेत. त्या अगोदर आपल्यासाठी सूचना मॅडम आपल्यासाठी सूचना देतील. प्रभूच्या प्रत्येक भक्ताचं या पवित्र भक्तीमध्ये स्वागत आहे. आणि आजची ही भक्ती प्रभू परमेश्वर आपणा सर्वांसाठी आणि जे आज ऑनलाईन आपल्याबरोबर या उपासनेत आहेत त्या सर्वांसाठी अत्यंत आशीर्वादाची करीत आहे. आपण उपवास समयामध्ये आहोत. उपवास समयातील 2 उपक्रम मंडळीमध्ये असतात. पहिला उपक्रम आहे घरोघरी होणाऱ्या प्रार्थना. एरिया लीडर्सने आपल्या प्रार्थना सुरूही केलेल्या आहेत आणि काही घरांमध्ये प्रार्थनाही झालेल्या आहेत. प्रभूच्या नावाला धन्यवाद. त्याचप्रकारे या प्रार्थना ज्या आहेत एरिया लीडर्सच्या सोयीनुसार आणि त्यांच्या एरियातील लोकांच्या सोयीनुसार होणार आहेत. काहींना ऑनलाईन जर हवी असेल तर तशीही उपासना करता येईल किंवा जर एरिया लीडर अगदी 1-2 लोकांसमवेत जरी गेले तरीही या उपासना होऊ शकतात. स्वनाकाराचे दान हा आपला दुसरा उपक्रम असतो. ज्या सर्वांना स्वनाकार करायचा आहे किंवा असं अपेक्षित आहे की मंडळीने स्वनाकार करावा, सर्व मंडळीने करावा, तर प्रति कुटुंब आपण एक स्वनाकाराचा डबा देत असतो. ते तयार आहेत. कृपा करून आपला डबा आपण घेऊन जावा. त्याआधी आपलं नाव त्यामध्ये एनरोल करावं
आणि आपला फोन नंबर द्यावा आणि जो नंबर असेल त्या नंबरच्या पुढे आपण कृपा करून सही करावी. मिस्टर प्रमोद काळे यांना प्रभू परमेश्वर आरोग्याचं दान पुरवत आहे. याबद्दल आम्ही प्रभूचा गौरव करतो. परंतु तरी देखील त्यांना अत्यंत अशक्तपणा आहे. मंडळीला विनंती आहे की त्यांच्यासाठी आपण कृपया सदोदित प्रार्थनेमध्ये असावं. एक आनंदाची देखील बातमी आहे. मिसेस वैदेही जेम्स अडसुळे यांना 17 फेब्रुवारी सकाळी 5:30 वाजता कन्यारत्न प्राप्त झाले. माता व बालिका प्रभूच्या कृपेने उत्तम प्रकृतीमध्ये आहेत आणि ही गोड बातमी त्यांच्या आजी म्हणजे बाळाची आजी मिसेस अडसुळे सुवर्णा अडसुळे यांनी ॲश वेनेसडेलाच कळवली. परंतु मला असं वाटलं की ॲश वेनेसडे हा जरासा राखेचा बुधवार आहे आणि सर्वजण प्रार्थनेमध्ये आहेत, म्हणून ती अनाऊन्समेंट मी आज करीत आहे. प्रभूच्या नावात त्यांचं अभिनंदन, कुटुंबाचं देखील अभिनंदन. दर शुक्रवारी देखील आपल्या प्रार्थना होणार आहेत आणि ह्या प्रार्थनेची वेळ सायंकाळी 7:30ची असणार आहे. आणि मी एरिया लीडर्सला विनंती केली त्याप्रमाणे त्यांनी आपापली नावं दिलेली आहेत. फक्त 26 फेब्रुवारी म्हणजे पुढील येणारा जो शुक्रवार आहे त्या दिवसासाठी अद्याप नाव आलेलं नाही, परंतु असं वाटतं की ह्या 1-2 दिवसामध्ये ते देखील नाव आपल्याला मिळेल. 5 मार्च रोजी जागतिक प्रार्थना दिन जे महिला मंडळ साजरा करीत असतं आणि जगातील एक मंडळी किंवा एक देश प्रार्थना तयार करत असतं, तर त्याची PDF फाईल आलेली आहे आणि आपल्या WCS प्रेसिडेंट मिसेस संगीता यांच्याकडे मिसेस संगीता देठे यांच्याकडे ती पाठवण्यात आलेली आहे आणि WCS यामध्ये पुढाकार घेईल आणि आपल्याला ह्या प्रार्थना दिनी जागतिक प्रार्थना दिनी ते आपल्याला चालवतील. 12 मार्च रोजी मिस्टर अजय चांदेकर प्रभूचं वचन आपल्यामध्ये आणतील. 19 मार्चला मिसेस गुणशीला गायकवाड प्रभूचं वचन घेऊन येणार आहेत आणि 26 मार्चला मिस्टर प्रवीण गुंजाळ आपल्याला प्रभूचा संदेश देणार आहेत. या व्यतिरिक्त जर अधिक काही सूचना असल्या तर त्या निश्चित मंडळीपर्यंत पोहोचवल्या जातील. योहान याचा 3रा अध्याय 14 ते 29 वचनं आपण वाचूया. जसा मोशे अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे, यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने आपल्या पुत्राला जगाच्या न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्यायनिवाड्याचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवित नाही त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्याने प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्याची कृत्ये दुष्ट होती. कारण जो कोणी वाईट कृत्य करीतो तो प्रकाशाचा द्वेष करीतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नये म्हणून प्रकाशाकडे येत नाही. परंतु जो सत्य आचरितो तो प्रकाशाकडे येतो, ह्यासाठी की आपली कृत्ये देवाच्या ठायी केलेली आहेत हे उघड व्हावे. बाप्तिस्मा करणारे योहानाचे येशूविषयी साक्ष. यानंतर येशू आणि त्याचे शिष्य यहुदिया प्रांतात आले आणि तेथे त्याच्या बरोबर राहून तो बाप्तिस्मा करीत होता. योहानही शालिमाजवळचे एनोन येथे बाप्तिस्मा करीत होता, कारण तेथे पाणी मुबलक होते आणि लोक येऊन बाप्तिस्मा घेत असत, कारण योहान तोपर्यंत कैदेत पडला नव्हता. मग योहानाच्या शिष्यांचा एका यहुद्याबरोबर शुद्धीकरणाविषयी वादिवाद झाला. ते योहानाकडे येऊन त्याला म्हणाले, गुरुजी पहा, यार्देनेच्या पलीकडे जो आपल्याबरोबर होता त्याच्याविषयी आपण साक्ष दिली आहे. तो बाप्तिस्मा करीतो आणि सर्व लोक त्याच्याकडे जातात.
योहानाने उत्तर दिले, मनुष्याला स्वर्गातून दिल्यावाचून काहीच मिळू शकत नाही. मी ख्रिस्त नव्हे तर त्याच्या पुढे पाठविलेला आहे असे मी म्हणालो होतो. याविषयी तुम्हीच माझे साक्षी आहात. वधू ज्याची आहे तोच वर आहे आणि उभा राहून त्याचे बोलणे जो ऐकतो तो वराचा मित्र आहे. त्याला वराच्या वाणीने अत्यानंद होतो. तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे. प्रभू करो वाचलेली वचनं आपणासाठी सर्वांसाठी तू आशीर्वादित करू. आमेन. ह्यावेळेस वेळ आहे परमेश्वराचं वचन ऐकण्याची आणि माझा विश्वास आहे की आपण सर्वांनी आपल्या मनाची तयारी केली आहे त्याचं वचन ऐकायची आणि आत्मिक भोजन करण्याची. त्याच प्रकारे मी आपल्या आजचं जे वचन आहे आपल्या पाळक मॅडम आपल्यासाठी घेऊन येत आहे आणि मी यावेळेस त्यांना विनंती करतो की त्यांनी जे आत्मिक मन्ना आमच्यासाठी आणला आहे ते आम्हा सर्वांना त्यांनी द्यावा. मॅम, ओव्हर टू यू. क्रोधाची प्रजा किंवा कृपेची अपार समृद्धी मिळालेली प्रजा. एक निवड. क्रोधाची प्रजा किंवा कृपेची अपार समृद्धी मिळालेली प्रजा. एक निवड. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या अनादी अनंत महान प्रभू परमेश्वरा, तुझ्या पवित्र समक्षतेमध्ये यावेळेला आम्ही आलेलो आहोत आणि तुझं वचन आमच्याकरिता अत्यंत महत्त्वाचं असं आहे. कारण की प्रभू, आम्ही प्रजा आहोत आणि कोणाची प्रजा आहोत? आम्हाला निवड करायची आहे आणि त्याकरिता तू आम्हाला सिद्ध करीत आहेस. याबद्दल आम्ही तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव देतो. हे प्रभू परमेश्वरा, इथून पुढे आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाचा ताबा तू घे आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात तू आम्हाला चालव. धन्यताला की येशूच्या नावात प्रार्थना केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. देवाने आपले लोक निवडून घेतले. निवडलेले लोक हे निवडलेल्या एका व्यक्तीपासून प्रभूने जणू काही निर्माण केले होते. आणि अब्राहम जो परमेश्वराला अतिप्रिय असा होता, जो नीतिमत्व घेऊन प्रभूच्या समवेत चालला आणि त्यामुळे प्रभूची कृपा त्याच्यावरती इतकी झाली की प्रभूने त्याच्याबरोबर करार प्रस्थापित केला. आणि ही प्रजा पुढे ज्या वेळेला फारोच्या गुलामगिरीमध्ये होती, असं झालं की त्यांची सुटका व्हावी आणि वचनदत्त देशामध्ये त्यांना घेऊन जावं याची योजना देवाने आपल्या कृपेमध्ये केली. देवाची कृपा ही खरोखर अपरंपार आहे आणि ह्या कृपेनुसार ह्या लोकांनी आपली वाटचाल सुरू केली. पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की अदोम याला वळण घालून तांबड्या समुद्राकडे हे लोक चाललेले असताना त्यांचं मन अधीर झालं. अब्राहमाचं मन देखील अनेकदा अधीर झालेलं होतं, परंतु त्याने वेळी स्वतःला सावरलं. परंतु ज्या वेळेला ही प्रजा अत्यंत अधीर झाली त्यावेळेला त्यांना वेगवेगळे विचार सुचू लागले. त्यांना हे लक्षात आलं नाही की प्रभूने आमच्यासाठी जो वचनदत्त देश ठेवलेला आहे, आम्ही तिकडे आगेकूच करीत आहोत, आम्ही त्या वाटेने चाललेलो आहोत. आणि असं वचन आहे की आम्ही करारात बांधलेले लोक, देवाचे लोक हे त्या ठिकाणी दुधामधाच्या प्रदेशात चाललेलो आहोत. तर दुधामधाचा प्रदेश जणू काही त्यांना एक प्रकारचं मृगजळ वाटू लागलं आणि ते अधीर झाले. आणि त्यांचं ते अधीर झाले, जे अधीरते जे झाले त्याचा परिणाम असा झाला की नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी कुरकुर करणं हे स्वीकारलं. आणि ही कुरकुर करीत असताना त्यांनी वचन आहे परमेश्वराच्या विरुद्ध आणि मोशेच्या विरुद्ध बोलावयास सुरुवात केली. आणि ते असं म्हणाले की रानात मरावयास कशाला आणले.
रानात मरावयास कशाला आणिले. आम्हाला या ठिकाणी ना जेवण मिळत आहे अन्न, ना आम्हाला पाणी मिळत आहे. हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत. या ठिकाणी या निवडलेल्या लोकांनी जे प्रॉमिस, जे वचन त्यांच्यासाठी होतं त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यांनी त्या वचनदत्त देशाला झुगारून देऊन जणू काही प्रश्न उपस्थित केलेला आहे की मरावयाला कशाला आणिले. त्याचं उत्तर असं होतं की ह्या रानातून तुम्ही सुखरूपपणे वचनदत्त देशामध्ये पोहोचणार आहात. परंतु त्यांनी असं म्हटलं की आम्हाला मरावयास कशाला आणिले. हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत. प्रत्यक्ष प्रभू परमेश्वराने पुरवलेलं अन्न त्यांना हलकं वाटू लागलं. प्रभूची कृपा जी अपरंपार आहे, जी समृद्धी त्याच्याजवळ आहे, त्या समृद्धीला अनुसरून मानवाच्या शरीरासाठी, आरोग्यासाठी जितकं आवश्यक होतं तितके ह्या लोकांना पुरवलं गेलं. त्यांना मांसाहार पाहिजे होता, तो देखील प्रभू परमेश्वर पुरवत होता. आणि तरी देखील त्यांनी प्रभूच्या कृपेचा जणू काही अनादर, एक प्रकारे जो आपण म्हणतो की आदर केलेला नाही, अनादर झालेला आहे. आणि त्यातून ते म्हणाले हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत. प्रभूने जे पुरवलं त्याला हलकं म्हणणारे हे लोक कोणत्या प्रकारच्या न्यायबुद्धीने हे बोलून गेले आपल्या लक्षात आलं असेल. आणि प्रभूला क्रोध आला. माझ्या विरुद्ध बोलतायत, माझ्या निवडलेल्या सेवकाच्या विरुद्ध बोलतायत. मी केलेला करार विसरलेले आहेत, मी सांगितलेलं वचन विसरलेले आहेत. आणि थोड्याशा कालावधीमध्ये जेव्हा त्यांना काही परीक्षेतून जावं लागत आहे त्यावेळेला हे लोक कुरकुर करीत आहेत. मरावयास आम्हास आणलेस का. आणि देव म्हणाला तुम्हाला मरण बघायचं आहे का, मग तुम्ही मरण बघाच. आणि त्या ठिकाणी आगे साप आले आणि हे विषारी असे साप होते. आणि हे विषारी साप ज्या कोणाला चावत त्यांचा मृत्यू होत असे. आणि अनेक इस्रायल लोक त्या ठिकाणी त्या सापाच्या चावण्यामुळे मृत्युमुखी पावलेले आहेत. आम्हाला तू येथे मरावयास आणलेस का. त्यांना कोणीही तेथे मरावयास आणले नव्हते, परंतु ती शिक्षा त्यांनी स्वतःच्या तोंडाने बोलून स्वतःवरती ओढवून घेतली. आणि मग त्यावेळेला इस्रायलातील बरेच लोक मेले. हे पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आता आमचं चुकलं आहे. ज्या वेळेला भयंकर परिणामाला सामोरे जावं लागलं त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आमचं चुकलेलं आहे. कदाचित त्यांचे आई वडील बहीण भाऊ याच्यातील कोणीतरी किंवा सुपुत्र सुकन्या कोणीतरी अत्यंत जवळचं जेव्हा गेलं त्यावेळेला त्यांना कळलं असेल की आम्हाला मरावयास येथे आणलेस का. हे आमचं बोलणं किती चुकीचं होतं. कारण जेव्हा खरोखर मरणाला सामोरे जावं लागत आहे त्यांना कळलं. आणि ते परत एकदा मोशेकडे लाचार होऊन गेलेले आहेत आणि म्हणतात परमेश्वराविरुद्ध व तुझ्या विरुद्ध बोलण्याचे आम्ही पाप केले आहे. आता ह्यातून तूच आम्हाला वाचव. जो मरण देऊ शकतो तो जीवन देखील देऊ शकतो, जीवनाची आशा देऊ शकतो. आणि त्यावेळेला मोशेने प्रार्थना केली. कुरकुर करणाऱ्या लोकांचं मन त्याने पाहिलं की आता परत एकदा ह्यांचं मन पालटलेलं आहे. आणि ते पालटलेलं मन पाहून मोशे प्रार्थना करतो आहे. आणि प्रार्थनेचं उत्तर तातडीने मिळालेलं आहे. तातडीने मिळालं. ज्या आग्या सापाच्या दंशाने हे लोक मरत आहे, एक पितळेचा साप तू बनव आणि तो साप तू ध्वजावरती उभा कर आणि त्यांना कळू दे, त्यांना बघू दे त्या सापाकडं की ह्या सापाने आम्हाला चावल्यामुळे मृत्यू आला. परंतु जेव्हा देवाचा सेवक अशा प्रकारे एक वेगळ्या प्रकारचा साप समोर आमच्या ठेवत आहे आणि आज्ञा करतो आहे की याच्याकडे पहा, देवाकडून आलेली आज्ञा जेव्हा आम्ही पाळतो त्यावेळेला आम्हाला मरण येणार नाही. आणि त्यांनी तसं केलं. आम्ही ज्या वेळेला
ह्या सर्व प्रसंगाकडे पाहतो त्यावेळेला आपल्याला योहान शुभवर्तमान यातील 3रा अध्याय आणि तेथील वचने 14 पुढे जी आहेत त्याकडे आपलं लक्ष आपोआपच जातं. आणि त्यामध्ये असं लिहिलेलं आहे 14वं वचन, जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे, ह्यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठाई सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. साप चावले म्हणून मृत्यू, परंतु जेव्हा त्यांना आज्ञा केली गेली आणि जेव्हा त्यांनी विश्वासाने त्या सिंपल अशा सापाकडे, पित्तळेच्या सापाकडे पाहिलं, तरी देखील त्यांना ह्या जगामध्ये जगी जीवन जसं काही मिळालं आणि ते त्या सापांच्या चावण्यामुळे मृत्युमुखी पडले नाही. जे उरले होते, ज्यांनी नंतर आपण काय बोललो हे समजून घेऊन पश्चाताप केला आणि परत एकदा प्रभूच्या सेवकाच्या समोर नम्र झाले आणि प्रभूच्या सेवकाने प्रार्थना केली. इस्रायलातील बरेच लोक मेले होते, परंतु आता ह्या उंच स्थानी देवाचा एकुलता एक पुत्र उंच करण्याच्या अगोदरच अशी वाणी झाली ती स्वतः येशू ख्रिस्ताने केली. निकदेमाबरोबर येशू ख्रिस्ताचं संभाषण होत होतं आणि सार्वकालिक जीवनाबद्दल लोकांची असलेली ओढ देवाने पाहिली, येशूने पाहिली आणि येशूने त्यावेळेला सांगितलेलं आहे की मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे. तो तर पुढे येणाऱ्या आपल्या मरणाबद्दल बोलत होता. क्रूस खांबावरती अतीव दुःख सहन करून जे मरण त्याला भोगावं लागणार होतं त्याबद्दल तो बोलत होता. त्याचं शरीर पितळेचं नव्हतं, हाडामासाचं असलेलं शरीर होतं आणि त्या शरीरामध्ये निष्कलंक असा आत्मा होता आणि पवित्र आत्म्याची पाखर त्याच्यावरती होती. तरी देखील आम्ही असं पाहतो की त्याने जगावरती प्रीती केली आणि म्हणून देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला आणि कोणाचाही नाश होऊ नये, त्यानंतर त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं यासाठी त्याला पाठवण्यात आलं. आणि आपण असंही पाहतो की अंधकार आणि प्रकाश याबद्दल या ठिकाणी लिहिलेलं आहे. जो येशू ख्रिस्त स्वतःबद्दल बोलला, मी जगाचा प्रकाश आहे, त्या प्रकाशाकडे का बरं लोक जात नव्हते? कारण अंधाराची कामे, दुष्टाईची कामे त्यांना प्रिय होती, त्यातून त्यांना आनंद मिळत होता आणि म्हणून त्यांना प्रकाशाकडे किंवा सत्याकडे जाणे अवघड झालेले होते. ते प्रकाशाचा द्वेष करणारे असे ठरत होते. वचन दत्त देशामध्ये जायसाठी जे द्वेष जो लोकांच्या मनामध्ये जुन्या करारामध्ये आपण पाहतो तशा प्रकारचा द्वेष मनामध्ये प्रकाशाविषयी असलेले लोक त्या काळात होते, आजच्या काळातही आहेत. आणि आम्ही असं पाहतो कारण त्यांची कृत्य दुष्ट होती. वचन 19 योहान 3:19, कारण जो कोणी वाईट कृत्य करीतो तो प्रकाशाचा द्वेष करीतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाहीत. परंतु जो प्रकाश आहे त्याला कोणतीही गोष्ट लपून राहत नाही, त्याला कळतात सगळ्या गोष्टी. आणि मग आपण इफिसकरास पत्र याकडे वळतो आहोत. इफिसकरास पत्र यामध्ये जो 2रा अध्याय आहे त्याकडे जर आपण काळजीपूर्वक पाहिलं तर त्या ठिकाणी 2 प्रकारचे अधिपत्य सांगितलेले आहेत. पहिलं अधिपत्य आहे की सर्व मानवजाती ही अंतरिक्षातील राज्याचा अधिपती याच्या अधिपत्याखाली स्वतःहून जाणं पसंत करतात. अंतरिक्षातील राज्याचा अधिपती हा सैतान आणि पापाचं वेतन हे मरण आहे आणि जो पाप करतो त्याचा आत्मा हा न्याय समयी त्याला शिक्षा होणार. परंतु असं सांगितलेलं आहे की माझा एकुलता एक पुत्र न्यायनिवाडा करून तुम्हाला शिक्षा देण्यासाठी नव्हे परंतु तुम्हाला सार्वकालिक जीवन देण्यासाठी या भूतलावरती मी पाठवलेला आहे. आणि जे कोणी अंतरिक्षातील राज्याचा अधिपती होतात ते क्रोधाची प्रजा होतात.
स्वतःहून निवड केली जाते कोणाचं ऐकायचं. आणि जेव्हा क्रोधाच्या प्रजेत सामील होण्यासाठी सैतानाचं आधिपत्य स्वीकारलं जातं, त्यावेळेला लोक ह्या क्रोधाची प्रजा होतात. कारण ज्या अरण्यामध्ये देवाचा क्रोध भडकला आणि देवाने आगीत साप पाठवले, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक महान किंवा मोठा असा क्रोध राखून ठेवला गेलेला आहे. न्यायसमयी कदाचित त्या कुपामध्ये ज्यांनी त्याचा स्वीकार केला नाही विश्वासामध्ये, त्यांना तेथे टाकलं जाईल आणि ते क्रोधाची प्रजा म्हणून ओळखले जातील. परंतु देव अजून देखील कृपेच्या काळामध्ये आपल्याला पाहतो आहे. त्या काळातील लोकांना देखील त्याने पाहिलं. त्याने पितळेच्या सर्पाची योजना केली आणि आपण असं पाहतो की अपरंपार प्रेमामुळे, ज्या प्रेमाला कोणतेही प्रकारची सीमा नाही, अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले गेले आहे. इफिसकरास पत्रामध्ये 2 अध्यायात हे सांगण्यात आलेलं आहे. कारण जर आम्ही येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो तर आपल्याला त्याच्या बरोबर जिवंत केले जाते. तारण कृपेने होते आणि ह्या जिवंत असण्याला तारण असं म्हणतात. त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी यासाठी त्याच्या समोर लीन होणे आवश्यक आहे. क्रोधाची प्रजा की कृपेची अपार समृद्धी असलेली प्रजा निवड तुमची आणि माझी आहे. कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे असं प्रभूचं वचन आहे. कृपेनेच तुमचे आमचे तारण झाले आहे. कधी कधी काही लोक अति उत्साहामध्ये प्रश्न विचारतात, तुमचं तारण झालंय का हो? अहो, तारण दिलं गेलेलं आहे. तारण ऑलरेडी दिलं गेलेलं आहे. येशू ख्रिस्ताचं या जगामध्ये येणं आणि त्याची अपरंपार प्रीती आणि त्याला उंच केलं जाणं, ह्या सर्व गोष्टीचं प्रयोजन यासाठी होतं की तुम्ही आणि मी तारण प्राप्त झालेली किंवा ख्रिस्ताबरोबर आपण जिवंत केले गेलेले किंवा कृपेची अपार समृद्धी ज्या प्रजेला प्राप्त झालेली आहे त्या प्रजेचे घटक व्हावे. साल्वेशन इज ऑलरेडी गिवन. तुमचं तारण झालं आहे का? अहो, विश्वासाने ते मिळालेलं आहे आणि त्या विश्वासामुळे आज तुम्ही आणि मी येथे आहोत. फक्त ज्या प्रकारे ते लोक देखील आपल्याला प्रॉमिस लँडमध्ये जायचं आहे, वचनदत्त देशामध्ये जायचं आहे म्हणून प्रवासाला निघाले, पण मध्येच ते अधीर झाले. आपण पण सार्वकालिक जीवनाच्या आशेच्या प्रॉमिसवरती पुढे आणि पुढे जातो आहोत आणि मध्येच आपण अधीर होऊन जातो. आणि जेव्हा आपण अधीर होतो त्यावेळेला सैतान जो अंतरिक्षातील एक अधिपती आहे त्याचं आपण ऐकतो. कारण काही गोष्टी आपल्या शरीराला आणि आपल्या मनाला आवडतात. कारण अवज्ञा करणं किंवा आज्ञापालन न करणं हा मानवी स्वभाव गुणधर्म झालेला आहे. आणि जे काही केलं जातं फार गोड वाटतं आणि त्यातून जी निर्मिती होणार आहे त्याची मात्र क्रोधाची प्रजा आपण होणार आहोत याकडे आपसुकच दुर्लक्ष होतं. जेव्हा मग तेथे जाण्याची वेळ येते त्यावेळेला मग आपण परत एकदा आपल्या गुडघ्यावर येतो आणि मग आपल्याला अपार समृद्धी जी इफिसकराच्या पत्रामध्ये सांगण्यात आलेली आहे तिची आपल्याला जाणीव होते. कारण कृपेच्या विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही तर हे देवाचे दान आहे. दानावरून कितीतरी मोठा संदेश तयार होतो, आमचं देवाला देणं आणि देवाचं आपल्याला देणं. परंतु जे देवाचं देणं आहे त्यामध्ये कृपेचं दान, त्यामध्ये आपल्याला त्याने जे दान देऊ केलेलं आहे ते तारणाचं दान आहे आणि ते त्याने देऊ केलेलं आहे. फक्त तुमचा आणि माझा विश्वास, कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे. आणि कृपा सर्वांवरती आहे. तिथे देव सिलेक्टिव्ह नाही आहे.
कृपा सर्वांवरती झालेली आहे. कोणी अड्ढता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. आम्ही उपवास केले, आम्ही प्रार्थना केल्या, आम्ही चांगली सत्कृत्य केली, त्यामुळे हे झालेलं नाही. परंतु देवाची आपण हस्तकृती आहोत आणि आपण तारण पावलेले असल्यामुळे उत्तम असे सत्कृत्य आचरावेत या आणि आपला आयुष्यक्रम चालवावा. वचन 10 आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने त्याची योजना फार पूर्वीपासून केलेली आहे. त्याचं स्वतःचं अंतःकरण कळवळणारं होतं आणि म्हणून आपल्याला अंतःकरण दिलं गेलेलं आहे कळवळणारं. आम्ही जेव्हा कळवळा पावतो, ज्यावेळेला आम्ही त्या प्रीतीचा अनुभव घेतो, जेव्हा आम्ही इतरांवरती प्रीती करतो, त्यावेळेला ही सत्कृत्य आपण आपोआप आपल्या आचरणात आणतो आणि आपण प्रकाशाची प्रजा आणि आपण कृपेची प्रजा असे होतो. प्रभू परमेश्वर म्हणतो, निवड तुमच्या हातात आहे. आधिपत्य कोणाचं स्वीकारायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. आग्या सापाचं की ज्याच्याकडे पाहिल्यानंतर उंच ज्याला केलं गेलं त्याच्याकडं पाहिल्यानंतर सार्वकालिक जीवन मिळेल, त्याच्याकडे तुम्ही पाहणार आहात. आगे साप की जीवन देणारा. निवड तुमची आणि माझी आहे. क्रोध त्याचं जे शेवट जो होणार आहे तो क्रोधाची प्रजा जर आपण झालो तर अत्यंत वाईट असा अंत आहे. परंतु जर आम्ही अपरंपार कृपेमुळे त्याची प्रजा होतो तर सार्वकालिक जीवनाचे भागीदार होतो. ह्या उपासकाल समयामध्ये आपल्याला हाच विचार करायचा आहे. क्रोधाची प्रजा खूप अट्रॅक्शन किंवा खूप आकर्षित करणारा अंतरिक्षातील आधिपत्य ज्याचं आहे त्याला दुर्लक्षित करून त्याला नेस्तनाबूत आधीच केलं गेलेलं आहे, त्याच्याकडे न पाहता, त्याच्या प्रयत्नांना बळी न पडता, कुरकुर न करणारे न होता जर आम्ही जो तारण देऊ शकतो त्याच्याकडे पाहिलं तर अपरंपार कृपेचे तुम्ही आणि मी भागी होतो. कारण ते दान आहे आणि आपल्या हातून आपोआपच सत्कृत्य घडतात. कारण ती आपल्यासाठी प्रभूने आधीच योजून ठेवलेली आहे. म्हणजे वाईट कृत्य आणि सत्कृत्य प्रभूने निवड आपल्या हातात दिलेली आहे. जर आम्ही त्याच्याकडे पाहतो तर आपसुकच सत्कृत्य घडतील आणि जग हे कितीतरी सुंदर राहण्याचं ठिकाण होईल, ज्या ठिकाणी फक्त एकाचं आधिपत्य असेल. अपरंपार कृपा पुरवणाऱ्या त्रैक्य देवाचं आपण आज कृपेचा दान म्हणून स्वीकार करूया आणि त्या दानाने परिपूर्ण होऊया. आमेन. यावेळेस दानार्पण होईल आणि दानार्पण होत असताना उपासना संगीतातून गीत नंबर 508 आपण गाणार आहोत. गीत नंबर 508. मी मंडळीला यावेळेस विनंती करतो आपण उठून उभा राहूया आणि परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया आणि गीत गाऊन त्याच्या नावाला गौरव करूया. अर्पितो प्रभुला सर्वच काही, त्वरेने माझ्या मनी तू राही. अर्पितो प्रभुला संसार माझा समजून गमतो, निशिदिनी खटपट त्याची मी करीतो. तुझा मी आता जाणून नमितो, तुझा मी आता जाणून नमितो. ख्रिस्ता दयेने
नास पाही अर्पितो प्रभुला बुद्धी जी दिली तू माझीच वाटे गर्वाने फुगुनी हृदय फाटे शोकाने आता कंठ हा दाटे शोकाने आता कंठ हा दाटे प्रभु मी पापी किती तुसाही अर्पितो प्रभुला किती मी हट्टी ऐकेण वाणी माझीच इच्छा नेहमी वाणी सर्वची अर्पी आता हा प्राणी सर्वची अर्पी आता हा प्राणी तुझ वाचुनिया कोणीच नाही अर्पितो प्रभुला तनु ही झिजवी तुझ्याची पायी मन हे लावी तुझ्याची ठाई धन हे खर्ची तुझ्याची कारी धन हे खर्ची तुझ्याची कारी सर्वस्व माझे तुलाच वाही अर्पितो प्रभुला सर्वच काही तरेने माझ्या मनी तू राही अर्पितो प्रभुला. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या अनादी अनंत महान प्रभू परमेश्वरा, तू स्वतः आम्हाला दान देतोस, परंतु प्रभू आमच्या मानवी मनाला आमच्या कुवतेनुसार आम्ही देखील तुला थोडंसं दान समर्पित केलेलं आहे, परंतु ते अत्यंत संतोषाने आम्ही दिलेलं आहे. दयेने कृपेने प्रभू परमेश्वर ह्या दानाचा तू स्वीकार कर. ह्या दानाकडनं तू आपली गौरवी वैभवी अशी सेवा करून घे. ज्यांनी ऑनलाईन आपली दानं तुझ्या दान भंडारात समर्पित केलेली आहेत, ती दानं देखील तू आशीर्वादाची कर. आज तुझे भक्तगण तुझ्यासमोर उभे आहेत, तुझ्याकडे अत्यंत आशेने पाहत आहेत, कारण प्रत्येकाला अपरंपार कृपेची आवश्यकता आहे. त्यांना कृपेची प्रजा व्हायचं आहे आणि आम्ही त्या दृष्टीने वाटचाल करीत आहोत. आमचं मन अधीर होऊ देऊ नको प्रभू, परंतु ते तू स्थिर असं ठेव आणि योग्य विचार करून आम्ही आमची निवड करावी असा आशीर्वाद तू आम्हाला दे. आज प्रतिभाची आई विशेष प्रकारे उपकार स्तुती करण्याकरिता तुझ्या समक्षतेमध्ये तुझ्या पवित्र वेदीसमोर आलेली आहे. कारण की प्रभू परमेश्वरा, प्रतिभाला बरं नव्हतं आणि त्यावेळेला सर्वजण चिंतेत होते, परंतु तुझी कृपा इतकी आहे
की प्रभू तिला तू स्पर्श केलास, तिला तू आरोग्याचं दान दिलेलं आहेस आणि आज तुझ्या नावाचं गौरव केवळ ही माताच नव्हे, तिच्या समवेत तिचे प्रिय कुटुंबीय आणि आम्ही सर्व बहीण भाऊ त्यांच्याबरोबर तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव देतो आहोत. विनंती आहे प्रभू, शक्ती, सामर्थ्य, आरोग्य आणि बल प्रतिभाला तू प्रदान कर आणि तिच्याद्वारे तू आपलं महान गौरव होऊ देत. त्यांची संगीताची सेवा तू आशीर्वादाची कर आणि त्यांच्याकडून होणारं गौरव प्रभू परमेश्वरा तू स्वीकार. येथून पुढे आम्ही विभक्त होत असताना तू आमच्या समवेत हो, सुखरूपपणे आम्हाला आमच्या स्वगृही घेऊन जा आणि प्रभू परमेश्वरा पुनरपी भक्तीसाठी आम्ही या पवित्र भक्ती मंदिराकडे आमचे पाय वळवावेत आणि तुझ्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात आम्ही आध्यात्मिक गोष्टींमध्ये वाढत जावं असं तू देण्याने कृपेने कर. धन्यतारक येशूच्या नावात आम्ही प्रार्थना केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. आपण आशीर्वाद ग्रहण करूया. आता आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देव सुभावी याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता येथे उपस्थित असलेल्या प्रत्येक भक्तासमवेत, ऑनलाईन असलेल्या प्रत्येक भक्तासमवेत आणि प्रतिभा समवेत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. धन्येषु नाम, धन्येषु नाम, धन्येषु नाम सर्वदा. हालेलुया. धन्येषु नाम, धन्येषु नाम, धन्येषु नाम सर्वकाळ. वरती पाहू पुढे चालू. धन्येषु नाम सर्वकाळ. हालेलुया. धन्येषु नाम, धन्येषु नाम, धन्येषु नाम सर्वकाळ.